बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती सतत दररोज एक वेगळा विषय दाखवतोय. ग्रामीण भागामध्ये काय चालतंय, शहरामध्ये काय चालतंय, दररोज एक वेगळ्या विषयात घेऊन मी तुम्हाला तुमच्या भेटीला मी दररोज येत असतो. आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं आमरण उपोषण सुरू केले. आता नेमकं काय मागण्या आहेत त्यांच्या, हे कुठले आहेत आणि कशासाठी उपोषण सुरू आहे यांचं, वेगळे विषय वेगळ्या चर्चा. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,31,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवणार आहे मी. आता इथं उपोषण सुरू आहे आमरण. यांचं नेमकं काय लिहिलेलं आहे बोर्डावर एक नजर टाकूया आणि कशासाठी काय मागणे आहेत मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार. मात्र एक बॅनरवर मारूया. इथं उपोषण मोठ्या अक्षरात लिहिलं आहे आणि कुंभार परिवारावर अन्याय झालेला असल्यामुळे उपोषण करीत आहे. दिनांक 3/1/2025. आज 3/1/2025 तारीख आहे आणि कुंभार परिवारावर अन्याय झाला म्हणून यांनी बॅनर लावले. आता काय अन्याय झाला नेमकं, काय त्यांचं 1-2 लाईन वाचून बघूया आपण. ठीक आहे, कुंभार शेत, नेमकं 1-2 लाईन वाचू. ठीक आहे, कुंभार शेत 5 पिढ्याचे रेकॉर्ड आहे. उर्दू मोडीचे निर्णय लागले आहे. दत्तू विठोबा कुंभार व त्यांचे वारस कायदेशीर मालक आहेत. त्यांचे सर्वे 369, 370, 371 गट नंबर 12, 1222, 1223, 1224, 1225, 1226, 1227 अप्पर साहेब उस्मानाबाद यांच्याकडे अपील दाखल केले होते. अर्ज मंजूर करून गुलबर्गा कमिशनर 1307 1307 फसले कृष्णा कुंभार यांचा आहे. म्हणजे जुनं रेकॉर्ड फसलीमध्ये असतं ना, ते 1307 फसली जे आहे ते कृष्णा कुंभार यांचे आहे. रंगनाथ दत्तू कुंभार व वहिवाटदार मालक आहेत असे दिसून आले तरी आमची मागणी 7/12 व फेरफार करून द्या. बरेच अर्ज दिले आहेत आणि बरेच निर्णय आमच्या बाजूने झाले आहेत, तरी 7/12 करून देण्याबाबत. म्हणजे यांची जमीन जी आहे ती जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे. आता हे कोणाच्या ताब्यात आहे? जमीन तुमच्या ताब्यात आहे. बरं, जमीन ह्यांच्या ताब्यात आहे, मात्र रेकॉर्ड ह्यांच्याकडून नाही. म्हणून यांनी 7/12 करून घेण्यासाठी इथं आमरण उपोषण सुरू केले. आज पहिला दिवस आहे. आता हे कोणाच्या नावावर आहे, कसं नेमकं काय झालं आहे हे बघूया आपण. खाली त्यांचं बरंच काही आहे, पण आपण थेट आता त्यांचीच प्रतिक्रिया जाणून घेऊया. मोठं बॅनर आहे, एक पॅरेग्राफ त्यांनी 2-3 पॅरेग्राफ आहेत लिहिलेले. बघूया आपण थेट. मला सांगा नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही उपोषण जे सुरू केले आज, ते नेमकं काय तुमच्या मागण्या काय आहेत तुमच्या? आमच्या मागण्या एकच आहेत. आमचे आज तुमचं काय नाव आहे तुमचं? शांतलिंग रंगनाथ कुमार, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद. बरं, आता हे इथं बॅनर लावले तुम्ही. आज पहिला दिवस आहे, महिला पण घेऊन बसतात. काय नेमका विषय काय आहे ते? उपोषणाला बसायचं कारण असं आहे की आमचे निर्णय होऊन आम्हाला महसूलवाले न्याय देत नाहीत. काय निर्णय म्हणजे जमीन कोणाची आहे ती, काय किती जमीन आहे? जमीन आमची ही वंश परंपरेने 5 पिढ्याची आमच्यापाशी रेकॉर्ड आहे. ह्यांनी सरकारी गायरान म्हणून नोंद लावली. कुणी लावली ती? ते चंदुमल बालमुकुंद मारवाडी व त्यांची मुलं, ह्यांनी ती नोंद लावून घेतली आणि सरकारी गायरान नाही आहे. ही कुंभाराची जमीन आहे. त्या काळातले निर्णय आमच्या बाजूकडून लागलेले आहेत, त्याची कागदपत्र आमच्याकडे सापडलेली आहेत. तेव्हापासून हे आमची वंश परंपरेची जमीन महसूल अधिकाऱ्यांनी सचिन बारोकर यांनी ठरविले, अप्पर जिल्हाधिकारी यांनी ठरविले. काय ठरवलंय? की बाबा ही वहिवाटदार आणि मालक आहेत. असं तुम्ही मालक आहेत? आम्ही मालक आहेत. जमीन आहे ती? जमीन आहे 44 एकर 12 गुंठ काहीतरी आहे. माझ्या काही एवढं आठवणीत नाही, पण जमीन ही आमचीच आहे. आणि ह्या जमिनीचं नाव पहिल्यापासून कुंभार शेत आहे. आणि ह्यांनी काय केलंय, सरकारी गायरान म्हणून 1329 फसलीला नाव लावलं आणि त्याच्या अगोदरच आमचे रेकॉर्ड आहे. पुन्हा 1951ला पाटील पटोरेशी संगनमत करून शेतसारा आमचे आजोबा पंजोबा भरीत होते. म्हणजे त्यांचं नाव विठोबा कृष्णा कुंभार. ही शेतसारा देऊन ही सगळ्या गावाचा शेतसारा गोळा करीत होता चंदुमल बालमुकुंद मारवाडी. ह्याने शेतसारा गोळा करीत असताना बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या. त्यावेळेस ती पाटील पटोरी सुद्धा आमच्या त्या पंजोबांनी निलंबित केलेली. तरी आमचं रेकॉर्ड बदल नाही. पंजोबा आमचे वारले आणि दत्तू कुंभार लहान असताना त्यांचा गैरफायदा ह्यांनी घेतलेला आहे. ह्याचं रेकॉर्डला नोंद लावली सरकारी गायरान आणि सगळं रेकॉर्ड बोगस केलेलं. सरकारी गायरान म्हणून नाही का कोणाच्या नावावर आहे? आता सध्या जमीन आमच्या बी काही नावावर आहे. आता जमीन ताब्यात कोणाच्या आहे? ताब्यात आमच्या बी रानात आहे. आमच्या ताब्यात आता सध्या 30 एकर रान आमच्या ताब्यात आहे. बरं, आणि बाकीचं किती? बाकीचं बी रान आमच्या ताब्यात आहे. पण त्यांनी मराठीची माणसं आमच्या अंगावर घालून आमचे पेरलेलं रान सुद्धा जाळलंय ह्या वर्षी. आम्ही सोयाबीन पेरलंय, अक्षरशः बैल लावून गाडी आमच्या माणसाने, मी सोयाबीन ओततोय तरी सुद्धा त्यांनी बाहेरची लोक लावून आमच्या अंगावर माणसं घालून. तुम्ही उपोषण करताय आता नेमकं? आता सध्या म्हणजे माणिक बोराना, शांतीलाल बोराना आणि बोराना कोण आहे ते?
हा हे म्हणजे कुठं तिथलेच आहेत का ते? तिथले नाहीत, ते राजस्थानहून आलेले आहेत. बरं. राजस्थानहून आल्यानंतर त्यांचे वडील शेतसारा गोळा करीत होते आणि शेतसारा गोळा करून त्यांनी सगळी जमिनीचे म्हणजे गावातल्या बऱ्याच जणांचे अर्ज होते की ही जमीन ही स्वतःच्या नावावर लावीत चाललेला होता. त्याच्यामुळे ही आमच्यावर फार अन्याय मोठा झालेला आहे. आमची मानसिकता बदलली. आम्ही रानात ताब्यात आहेत, आम्ही रानात आहेत तरी आम्हाला आता पोलीस आणून आम्हाला बऱ्याच वेळेस ह्यांनी त्रास दिलाय आणि विनाकारण आमच्यावर 420चा गुन्हा आहे कलेक्टर साहेबांनी सुद्धा केला. पहिली कमिटी नेमलेली होती तरी ह्या माणिक बोरांनी महसूल अधिकारी संगनमत करून आमचे परस्पर या कमिटी नेमून पुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्यावर का बरं तुम्ही चालू केलं उपोषण? उपोषण का केलं म्हणजे आम्हाला न्याय देण्यात ना आज माझे निर्णय होऊन 15 वर्ष झाले तरी आम्हाला 7-12 करून देणार. यांचा काय संबंध आहे या विषयाशी? कुणाचा? बोरानाचा. बोरानाचा ह्या विषयी एकच आहे, ही कुठून आले त्यावेळेस ती राजस्थानहून आलो म्हणतात, पण आमची वंश परंपरेची पिढी जात जमीन मुर्दू मुडच्या रेकॉर्डनुसार आमची आहे हे आम्हाला माहित आहे. आमचा तिथं ताबा बी आहे, आज बी आम्ही त्या शेतातच राहतो. बोरानाचा काय विषय आहे? बोराना फक्त पोलिसाला पैसे देणे, पोलिस आमच्या अंगावर घालणे, खोट्यानाटे केसेस करणे. तुमच्याकडे काय पुरावा पैसे दिलेला? पैसे दिलेला माझ्याकडे पुरावा नाही, पण पोलिस यायचा संबंध काय माझ्या रानात? मला बाहेर काढायचा संबंध काय? आणि पाच वेळेस केसेस केल्यात, 5 वेळेस काही कारण नसताना भूमी अभिलेख मोजणीवाली माझ्या रानात आणत्या. बोरानाचा विषय काय आहे इथं? आता तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे ना, ते काय करायला हे जमिनी विक्री करायला सुमित लागतात. बोराना, प्रकाश बोराना, प्रशांत बोरा, 7-12 त्यांच्या नावावर असल्या तसं सांगा ना क्लिअर विषय. मी तेच विचारते तुम्हाला की त्यांचं नाव का टाकलं तुम्ही, काय विषय आहे नेमकं त्यांच्या नावावर ती काय झालं त्यांच्या नावावर 7-12 असल्यामुळं कधी लागला 7-12 नाव त्यांचं? त्यांचं 7-12वर नाव आमचे पाटील पाटोऱ्याच्या संगनमतानं त्यावेळेसच गोंधळ झालेला आहे. एवढे दिवस कसं तुम्हाला काय आम्हाला काय माहित नव्हतं. आमचे वडीलच अडाणी, आमच्या 7-12 नाव त्यांचं आहे का आता? 7-12वर त्यांचंच नाव आहे आणि जमीन कुणाच्या ताब्यात आहे? जमीन आमच्या ताब्यात आहे. बरं, मग पुढं पुढं मग ते आमची निर्णय होऊन बी आम्हाला ती रानात पोलीस आणून 7-12वर बाहेर काढतात. 7-12 त्यांचा असल्यामुळं पोलिस म्हणतात तुमचा काय संबंध आहे, हो बाजूला. मग पोलिस आम्हाला बाजूला काढतात आणि पुन्हा आता विक्री काढायला काढलेलं, आमचा निर्णय होऊन विक्री काढायला लागलेत. म्हणजे आम्ही करायचं काय ही तरी आम्हाला सांगा. निर्णय होऊन जर आम्हाला न्याय देत नाहीत म्हणल्यावर करायचं काय माणसांनी? हा, मग तुमच्याकडे अधिकारी वगैरे कोणी आले तर नाही? अधिकारी कोणच येत नाहीत सगळे. ह्या प्रकरणाला किती दिवस तुम्ही भांडताय? कसं उघडकीस कसं आलंय? 2008 सालापासून उघडकीस आलेलं आहे हे प्रकरण. मग आणि निघालेलं नाही? निकाल निघालेत. अप्पर जिल्हाधिकारी यांनी वहिवाटदार मालक आम्हाला ठरविलं. त्याच्यानंतर त्यांनी कमिशनरला अपील केलं, कमिशनरला त्यांचं नामंजूर केलं. परत त्यांनी नामंजूर केल्यानंतर अर्ज मंजूर केल्यावर आमची 7-12 करायला पाहिजे होती ना. मग तलाट्यानं पुन्हा फेर चौकशी म्हणला. बरं, फेर चौकशी म्हणला तर फेर चौकशीत मी पुन्हा आमचंच मान्य केलं. त्यांनी त्या काळात काय केलं, मान्य झाल्यानंतर तहसीलदारला आदेश केला. तहसीलदारनं आमचं 7-12 करायचं सोडून हायकोर्टात अपील केलं. पुढच्या पार्टीने म्हणून थांबविलं आम्हाला. हायकोर्टात त्यांनी अपील केल्यावर त्यांनी काय केलं, आजचं तुमचं जे उपोषण आहे आजचं किती दिवस चालणार आहे? काय उपोषण मी सांगू शकत नाही. जोपर्यंत मला न्याय देत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार. ही माझी मागणी. आणि माझ्याबरोबर मी एकटा नाही, माझी घरातले परिवार आहे सगळा आहे. त्याच्यामुळं मला उपोषण केल्याशिवाय मार्ग नाही. काय नाव? माझे शांतलिंग रंगनाथ कुंभार. अच्छा, बघा, शांतिलिंग रंगनाथ कुंभार जे आहेत ते तेरखेड्याचे आहेत आणि त्यांच्या जमिनीचा वाद आहे 2008 पासून सुरू आहे. हे बघा, हे त्यांचं दप्तराचं किती आहे? ही सगळ्या निकालाचे कॉपी आहेत. हे बघा इथं ढिगच लावलाय त्यांनी कागदाचा, सगळा कागदपत्राचा. हे जिल्हाधिकारीचं पत्र आहे ह्याच्यात. हा 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 हो का, हे जिल्हाधिकारीचं पत्र आहे. हे जिल्हाधिकारी परिषद तहसीलदारला दिलेलं आहे. तहसीलदारला दिल्यामुळे त्यांनी 7-12 केला नाही. 7-12 करा म्हणून आदेशित पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र काढलं, त्याच्यानंतर ती बी 7-12 केला नाही. आणि ही तहसीलदारला पत्र काढलं, तहसीलदारनं मंडळ अधिकाऱ्यांनी तलाट्याला पत्र काढून 7-12 केला नाही. पुन्हा ही तलाट्यानं फेर चौकशी म्हणून लिहून दिली. म्हणजे तलाट्यानं फेर मंजूर म्हणून करायच्या ऐवजी आम्हाला फेर चौकशी म्हणून लिहून दिली. म्हणजे तलाटीचे सुद्धा म्हणजे पैसे खाऊन यांनी नाटक केलं ही. मग त्याच्यानंतर पुन्हा काय केलं त्यांनी, सचिन बारोकडे फेर तपासणी सुरू झाली. फेर तपासणीनंतर सचिन बारोकरने आमचं मालक व वहिवाटदार आम्हाला ठरविलं आणि त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळं ती मालक होऊ शकत नाहीत असं क्लिअर त्याच्यात निकालात लिहिलेलं आहे. तर एवढे निर्णय होऊन बी अधिकारी म्हणतात की तुमचं काय आहे, म्हणजे आम्ही करायचं काय? हो का, 1966-155 खाली आदेश पारित झालेला आहे. आणि ह्या तहसीलदारनं हायकोर्टात अपील दाखल केल्यानंतर आम्हाला म्हणले हायकोर्टातलं होऊ द्या. त्या मारवडीने काय केलं, परत त्यांनी ती रीट माघारी काढून घेतली, त्यांच्याकडे काय पुरावा नाही म्हणून. आणि रीट माघारी काढून घेतल्यानंतर तहसीलदारनं आमचा 7-12 करायचा होता ना. मग 7-12 का केला नाही आमचा? मी कित्येक वेळेस तरी म्हणतोय. आत्ता बसायला लागल्यावर मला उपोषणाला आत्ता फोन आला तहसील ऑफिसवरून की तुम्हाला कुंभार आत्ताच्या आत्ता बोलविलं आणि तुम्ही तहसील ऑफिसला या. ते कोणाचा कारकुनचा होता का कलर होता? कुठल्या तहसीलचा फोन आला? वाशी तहसीलदार. तिथला मला फोन आला, तुम्ही तिथं येत का, तुम्ही बसू नका,
तुम्ही इकडे या, म्हणजे आम्हाला नुसतं गोलमाल करून फिरवायला लागल्यात. आम्ही काय करायचं? गरीब माणसाने अन्याय झालेला आहे आणि 420च्या गुन्ह्यासारखे आणि 353 सारख्या गुन्ह्यासारखे ह्या मारवाड्यांनी पैसे देऊन आमच्यावर गुन्हे करायला दाखल लावलेले आहेत. तुम्ही आरोप करा बरं, त्यांनी त्यांच्याकडे त्यांची बाजू मांडली तर त्यांची बाजू मांडली तर त्यांनी दाखवा आपलं रेकॉर्ड काय आहे, कुठून जमीन घेतली, कशी घेतली, हे आम्ही काय त्याला विरोध करणार नाहीत. त्यांनी दाखवा की ही जमीन आमच्या बापानं अशी घेतली, आमची माणसं पूर्वज पहिली मिली तरी ह्यांनी आमच्यावर अन्याय केलाय आणि अशी बऱ्याच जणांच्या जमिनी ह्यांनी हडप केलेल्या, ती सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे. काय म्हणले आजी तुम्ही? काय म्हणाला? ह्याचा तुम्हाला सांगते, असं कुंभाराला लाकूड सुद्धा तोडू नका म्हणले. त्यांच्या पसत ती मारोडी म्हणली आमचे वादे. माणिक मारोडच म्हणा की पहिल्या माणसाला कुंभाराला इचारशे तोडत नाही. मग आमची लेकरांनी दिराने माझ्या साल लेकरांनी घातली त्याची इथं साल त्या कडूच्यात आणि ती उतू आल्याने आता आमच्या लेकराच्या मागा लागला. आम्ही करून खात होतो. आम्ही कागद आहे मग भूमी आम्ही मधला की कुंभाराला विचारल्याशिवाय लाकूड तोडत नाही. मग आम्ही एवढी माणसं पोळी आम्ही करून खाणारे माणसं. त्याने आमच्या लेकराच्या लग्नात म्हणा कुणाच्या लग्नात जांभळ द्यायची, बांबळ द्यायची, आंब द्यायचं, ही वाद चालू झाल्यापासून कसलं ते लाकूड ठेवला नाही वावरात कडून कसलंच. अशी मोठे मोठे आंब उपोषण किती दिवस करणार? किती दिवस करणार आहोत? आम्हाला जेव्हा न्याय भेटत आम्ही इथं मरू. काय करा इलच काय आता ह्याच्या पुढे आता आमचं टेकलं, आमचा हातपाय टेकला. आता कुठवर आम्ही दम काढायचा? मग आंबा द्यायचं, जांभळ द्यायची, काय बी लागणार. बाई मालक चांगला आहे बाबा, तुमच्यात घालायचं. आपलं ते म्हणायचं आपलं हा आपला असून आणि जमिनीत आपल्या आहेत म्हणून सांगा. आमच्या बांधव विहिरीपाशी आम्ही आहेत, आमच्या ताब्यात जमीन आहे. आमच्या रानात जर कोणी इथून पुढे आलं तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहेत. आम्ही कुणालाही तिथं येऊ देणार नाही. आम्ही जमिनीत पेरतोय, काढतोय, खातोय, पितोय आम्ही आमच्या रानात. आम्हाला दुसऱ्याने जर कोणी आता त्रास दिला तर आम्ही त्या माणसाला सुद्धा, आणि आमचं सोयाबीन जाळणाराला तर आत्ता गुन्हेगार ठरवून त्याला ताबडतोब अटक करा. माझ्याकडे पुरावा आहे त्यांचा की माझ्या सोयाबीन मध्ये जाळायला लागलेले, तरी पोलिसांनी ऍक्शन घेतलेली नाही. यांची फाडली आणि यांची फाडलेली जी आम्हाला पोच दिली, पण पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही. आणि आम्हाला म्हणतात दिवाणी मॅटर आहे, आम्ही काय करू शकत नाहीत. ही पोलिसाचं आम्हाला सांगणं आहे. तरी पोलीसवाल्यांनी आता ऍक्शन घ्यावी की हे बाबा खरोखर कुंभाराची जमीन आहे, आम्हालाच दुमतं घालतात किंवा तुमचा काही संबंधच नाही, तुमचा सातबारा करून घ्या, तुमचा सातबारा करून घ्या, हे आम्हाला भाषा वापरतात आणि आम्हाला आहे त्या सुद्धा रानातून बाहेर काढतात. आणि इमारवाडी सरळ सांगतो की माझा सातबारा आहे, त्यांना काही संबंध नाही इथं, आणि पुन्हा त्यांनी येऊन आम्हाला बाहेर काढायचं. असे सुद्धा फोटो माझ्याकडे काढून ठेवलेले आहेत. कोर्टातलं मी दाखविलेले, कोर्टानं आम्हाला निर्दोष सोडलंय त्याच्यामुळं. आणि पोलिसाला विचारलं तर पोलिसांनी म्हणायचं आम्ही रानात जात नाहीत, तोंडी सांगून उपयोग नाही, आम्ही फोटो काढलेला दाखविल्यावर कोर्टानं आम्हाला निर्दोष सोडलं. पोलिसाचा अधिकार नाही. काय मागले तुमचे बाप? आमची मागणी एकच आहे, आमची जमीन आहे, आम्हाला द्यावा लागल. आणि स्टे असताना पैसे उचललेले ती सुद्धा पैसे त्यांना भरावे लागतील, नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल कायदेशीर करावा. किती दिवस उपोषण करणार तुम्ही? ते आम्ही सांगू शकत नाहीत. आम्ही मरायला तयार आहेत. आमच्या इस्टेटीमुळे आम्ही सोडणार नाहीत. आम्ही काय कुणावर अन्याय केलेला नाही, त्या लोकांनी आमच्यावर अन्याय केलाय ह्याची जाणीव ठेवून आमचे पैसे परत भरावेत ही आमची मागणी आहे. आणि आमची सातबारा करून दिल्याशिवाय आम्ही इथलं उठणार नाहीत. आणि कायदेशीर विक्री झाली तरच विक्री करायचं, तर ते बोगस सातबारा आहे, त्याच्यावर कुणी जरी घेतलं तरी माझ्या रानात मी येऊ देणार नाही, ही माझी मागणी आहे. अच्छा, बघा इथं ज्यांचं उपोषण सुरू आहे त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. शेतकऱ्याचं नेमकं काय मागणी आहेत आणि त्यांच्या सहकुटुंबासह कुंभार परिवाराला अन्याय झाला असं बॅनर लावलंय आणि तिथं पुढे उपोषणाला बसलेले आहेत. काही महिला पण आहेत, कुटुंबासहित त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र प्रकरण एक झालं, प्रकरणाची दुसरी बाजू बुराणा यांनी जर आमच्यासोबत जर प्रतिक्रिया दिली किंवा त्यांनी त्यांचं म्हणणं जर मांडलं तर आम्ही त्यांचं सुद्धा म्हणणं तुम्हाला दाखवणार आहेत. विषय कोणतेही असो, आम्ही प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. आता बुराणा काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे ह्या दुसऱ्या भागात दाखवणार आहे. मात्र आता उपोषण सुरू आहे, उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. जायला त्याला पैसे ते वापरू साहेबांनी मला सगळे नावं घ्यायची का? तुम्ही फक्त निघत होता.
त्याचा नंबर वगैरे आहे का त्या पुढच्या माणसाचा?